नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुनचं आणि प्रियाचं अश्विनचं खूप जोरजोरात भांडण चालू असतं। तेव्हा आता प्रिया म्हणत असते की सायलीच मला बोलली की धाकट्या सोन्याचा काही अधिकार नाही आहे या घरामध्ये। तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही, सायली असं कधीच बोलू शकणार नाही मम्मी, मला पूर्ण विश्वास आहे सायलीवर। तेव्हा आता अश्विन म्हणतो दादा तुझा एवढा विश्वास आहे तुझ्या बायकोवर, तर माझाही माझ्या बायकोवर विश्वास आहे, माझी बायकोसुद्धा असं काही बोलू शकत नाही। तेव्हा आता इकडे अर्जुनची खूप सटकलेली असते। अर्जुन म्हणतो तुझी बायको आहे ना एकदम छोट्या विचारांची आहे, ती मनाने नाही तर कोणत्याच गोष्टीत ती मनाची नाही आहे, मोठ्या मनाची नाही आहे। तेव्हा आता पूर्णाजी म्हणते हे बघ अर्जुन, तुझ्या बायकोला आम्ही अजून स्वीकारलेलं नाही आहे, तुझ्या बायकोला अशी बोलायची काहीच गरज नाही आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाई माझी बायको अशी बोललीच नाही, तुम्ही तेव्हा आता पूर्णाई म्हणते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीने भांडणार आहे का, छोट्या नळाने भांडणार आहे का, आता नळावरून भांडणार आहे का तुम्ही आता। तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ पूर्णाई, मी पुढे येऊन आता अश्विन म्हणतो मी माझ्या बायकोची बाजू मांडणार, वहिनीला काहीच गरज नव्हती असं बोलायची माझ्या बायकोला, माझ्या बायकोचाही अधिकार आहे या घरामध्ये, माझ्यासोबत माझ्या बायकोचाही अधिकार आहे, तिलाही मानपान मिळायला पाहिजे या घरामध्ये। तेव्हा आता सायली म्हणते हे बघ प्रिया, तू आहे ना खोटंच बोलते आहे, तुम्हाला जर कधी खोटं वाटत असेल ना तर या गोष्टीची विमलताई साक्षीदार आहे, कारण त्या सांगू शकतात की प्रिया कशी बोलली आहे आणि कशी वागली आहे। तेव्हा आता इकडे कल्पना अश्विनला शांत करत असते। कल्पना म्हणते अश्विन हे बघ तू तरी शांत राहा बाळा, जरा एवढं नको मनाला लावून घेऊ। अर्जुन सुद्धा आता प्रियाकडे हात दाखवत म्हणतो ही प्रिया आहे ना खोटं बोलते, त्यासाठी कोणत्याच साक्षीदाराची गरज नाही आहे, कारण सुभेदारांची धाकटी सून जेव्हाही तोंड उघडते ना तेव्हा खोटंच बोलते, हे ना सगळं जगजाहीर आहे। असं आता अर्जुन बोलताच अश्विनची एवढी चिडचिड होते, अश्विन डायरेक्ट अर्जुनला मारायला करतो। अश्विन पुढे येतो आणि म्हणतो हे बघ दादा, जास्त बोलू नको तू माझ्या बायकोबद्दल, आणि काही गोष्टी माझ्या बायकोवर नको थोपवू, लाभवू नकोस असं। तर इकडे प्रिया सुद्धा चिडलेली असते। तेव्हा आता अश्विन लगेच म्हणतो की या दोघांनी आई आमच्यासोबत वाद घालायचा ठरवलेला आहेस ना, म्हणून ते आमच्यासोबत वादच घालत असतात नेहमी। तेव्हा अर्जुन म्हणतो तुला काय त्रास होतोय, तुला थोडीच बोलतो आहे आम्ही, प्रियाला बोलतो आहे। आता अश्विन म्हणतो प्रियाला बोलताय दादा तुम्ही, पण ती माझी बायको आहे। आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया म्हणत असते की हे अश्विन हे बघ, आपल्याला असे मगरीचे अश्रू पाहायचे नाहीये, कारण अश्विनचं बोलणं हे ऐकून अर्जुनला खूप म्हणजे वाईट वाटलेलं असतं। त्याला असं वाटत असतं की आपला भाऊ आजपर्यंत आपल्या पुढे गेला नाही आणि बायको आल्यावर आपल्या पुढे पुढे बोलतो आहे, आपली काही इज्जत ठेवत नाही आहे, म्हणून अर्जुनच्या डोळ्यात पाणी येत असतं। ते आता हे पाणी सायलीला काही पाहवलं जात नाही। सायली आता सनकन पुढे येते आणि सटासट प्रियाच्या 2-3 कानाखाली ठेवते। म्हणते हे बघ प्रिया, आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, आजपर्यंत मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिले नाहीये, पण तुझ्यामुळे मी आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी पाहिले, मला हे अजिबात सहन झालेलं नाही, आणि याच्या पुढे जर कधी तू अशी वागलीस ना तर तू तुझा विचार करून ठेव, आता आहे ना हे तुझं शेवटचं झालंय, आता हे शेवटचं, आता जो चुकणार तो रडणार, अशी आता धमकी सायली प्रियाला देत असते। तर प्रियाचे तर चांगले 12च वाजलेले असतात, कारण तिच्या चांगल्याच कानाखाली मारलेले असतात। तर प्रतापने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो, कारण सगळं घरामध्ये दोघी भावांमध्ये प्रियामुळे इतके वाद झालेले असतात की सगळेच आता सायलीकडे बघत असतात। सायलीचा हा रूप पाहून सगळेजण आता थक्क बसतात। मंडळी आता पुढे आता प्रिया काय पाऊल उचलेल पुढे, कारण सायलीने तिच्या कानाखाली मारलेलं असतं। तर आपल्याला हे पाहायला खूप मस्त, म्हणजे अद्दल तर चांगलीच घडवली सायलीने प्रियाला। तर ते पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।